नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या सलग 5 दिवस ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रतिभा सराफ लिखित ग्रहण. मुलुंडमधील 5व्या मजल्यावरील नवीन घर, चकचकीत फ्लोरिंग, गुळगुळीत पॉलिश्ड फर्निचर, हॉलमध्ये कोपऱ्यात निळ्या रंगाच्या लॅम्पचा प्रकाश झोत क्रिस्टलच्या वस्तूवर टाकलेला. त्याचं अप्रतिम सौंदर्य दृष्टी खिळवून ठेवणारं होतं. मधल्या मोठ्या झुंबराची लोलकं हलताना असंख्य प्रकाशकिरणं भिंतीवर पडून खोलीभर परावर्तित होत होती. खिडकीत लावलेल्या साऊंडबेलची किणकिण मनावरचा सगळा ताण हलका करत होती. निळा सोफा सेट, निळ्या काचेचा टीपॉय आणि निळा रंग यामुळे घर कसं मोर पिसाऱ्याने फुलल्यासारखं वाटत होतं. फक्त अजून पडदे लावायचे बाकी होते. असं मोरपंखी घर हे माझं स्वप्न होतं, जे अभिजितमुळे वास्तवात उतरलं होतं. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये उतरल्यासारखं वाटत होतं. एका बेडरूममधून दिसत होता हिरवा गर्द डोंगर, तर दुसऱ्या बेडरूममधनं हायवे. मात्र हॉलच्या खिडकीसमोर येत होती समोरच्या इमारतीच्या कोणाच्या तरी हॉलची खिडकी. कदाचित घरातल्या बोलण्याचे आवाजसुद्धा स्पष्ट ऐकू येतील इतकी ती जवळ होती. त्यामुळे हा फ्लॅट मला तरी आवडला नव्हता, पण आजच्या फ्लॅट संस्कृतीच्या काळात कुणाशी तरी घरोबा करता येईल, अडीअडचणीला मदत मिळेल, कमीत कमी एकटेपणा तरी जाणवणार नाही, हा विचार अभिजितचा होता. शिवाय प्रायव्हसीसाठी बेडरूम होत्याच. शेवटी नेहमीच्या वादावादीनंतर अभिजितने आपलंच म्हणणं खरं केलं आणि मग जर घर तुझ्या आवडीचं तर ते मी माझ्या आवडीनं सजवणार, या एका अटीवर आम्ही शेवटी इथे राहायला आलो. राहायला आल्यापासून 2 दिवस झाले तरी समोरच्या फ्लॅटमध्ये हालचाल दिसेना. खिडक्या बंद आणि अंधार. कदाचित तो फ्लॅट रिकामाच असावा असं सुद्धा वाटलं. एका दृष्टीनं आनंदच झाला मला. पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या फ्लॅटमध्ये अंधुक दिवे लागलेले दिसले. एकंदरीतच त्या अंधुक प्रकाशात त्यांचं घर, घरातलं फर्निचर यावरून त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात येत होती. त्या घरात 3 माणसं वावरताना दिसत होती. एक वयस्कर स्थूल प्रकृतीच्या बाई, अत्यंत टापटीप राहणारे उंच गृहस्थ आणि गोरेपान लांब लचक केस असलेली बांधेसूद तरुणी. त्यांच्यापैकी कोणीही खिडकीत आलं की मी पटकन घरात जायची आणि मला खिडकीत बघून ते खिडकीतनं मागे फिरायचे. हसला लहान मुलांसारखा लपंडाव खेळत आम्ही एकमेकांच्या घरात डोकावत होतो. रात्री अभिजित फार उशिरा आला, तोपर्यंत त्या घरात निजानीज झालेली होती. अभिजित आले आले आम्ही समोरच्या घरातल्या अनेक गोष्टी त्याला सांगायला सुरुवात केली आणि तोही मन लावून ऐकत राहिला. शेवटी इतकंच म्हणाला, बघ राणी, नेहमी मला थोडासुद्धा उशीर झाला तर 10 वेळा फोन करतेस तू, अस्वस्थ होतेस. आज तुझ्या लक्षातही आलं नाही की मला उशीर झाला आहे. किती छान टाईमपास झाला की नाही तुझा त्या समोरच्या फ्लॅटमुळे. उगाचच तू त्या फ्लॅटमुळे हे घर घेऊ नकोस अशी तक्रार करत होतीस. अगं मॅनेजमेंटवाला आहे मी, किती दूरदृष्टी ठेवतो बघ. अभिजितच्या डोळ्यात मिश्किल भाव होते. तो थोडा हसून माझ्याकडे बघत होता. नेहमी स्वतःचं कौतुक करतोस तू, मी लटक्या रागानं म्हणाले. अगं तुला माझं कौतुक असल्याशिवाय का तू माझ्याशी लग्न केलंस? विषय बदलणं तुला छान जमता, मी लाजून म्हणालं आणि पडद्याशिवाय असलेल्या उघड्या खिडकीची तमा न बाळगता त्याच्या खुशीत शिरले. समोर स्थितप्रज्ञासारखा उभा डोंगर रात्र झाल्यामुळे बहुधा झोपला असावा हे त्या क्षणी मी गृहीत धरलं. राणी सरकार, तुमची सुट्टी आज संपली. उद्या हा राजवाडा सोडून तुम्हाला ड्युटी जॉईन करायची आहे. या राजवाड्याच्या मेंटेनन्ससाठी तुमच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण दिवस तुम्हाला काम करायचं आहे, लक्षात आहे ना? अभिजितचा मूड आज मला चिडवण्याकडे जास्त होता. हो, सगळं व्यवस्थित लक्षात आहे माझ्या, आणि हे तुझं नेहमीच आहे. मी चांगल्या मूडमध्ये असले की भलतं सलतं काहीतरी आठवून स्वप्ननगरीतनं वास्तवात फेकतोस. मी रागारागानं म्हणत त्याच्यापासून दूर झाले. त्या रात्री झोपच नाही आली मला. नव्या कोऱ्या मऊ मऊ गादीत रेलून फक्त खिडकीतनं दिसणाऱ्या चांदण्या मोजल्या मी.
जुन्या चाळीची आठवण करून देणारं समोरचं कुटुंब बघून बरंही वाटलं मनाला. 8 दिवसांची सुट्टी, शिफ्टिंग, सामानाची लावालाव, हे सगळ्यानंतर शरीर तसं आळसावलेलं होतं, पण मनमोराचा पिसारा फुललेला होता. इंटिरियर डिझायनरनं प्रेझेंट दिलेला फेंगशुई शास्त्रातला 2 हात वर केलेला बुद्धाचा पुतळा शुभ लाभ देणारच, या सकारात्मक विचारानं मी डोळे मिटले. आकाशाचं पांघरुणून लपेटून घोरणाऱ्या अभिजितच्या अंगावर हात टाकला तेव्हा कुठेतरी कोंबडा बांग देत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमधनं घरी आल्या आल्या सवयीप्रमाणे आंघोळ केली. नवा कोरा निळ्या फुलांचा मोठा मग कॉफीनं भरून मी हॉलच्या खिडकीत आले तर समोरच्या खिडकीत ती वयस्कर बाई उभी होती. मला बघताच तिने हलकंसं स्मित केलं. मीही कॉफीचा मग ग्रिलच्या कट्ट्यावर ठेवून उजव्या हाताचा पंजा हलवत हाय म्हटलं. महाराष्ट्रीयन आहात ना, तिने विचारलं. हो, आणि आपण? नाही, आम्हीही महाराष्ट्रीयन आहोत. तुमच्या चेहऱ्यावरनं मी बरोबर ओळखलं. कालच मी यांना म्हटलंही तसं. कधी आलात राहायला? 2 हाताची 5 बोटं उलगडत तिने विचारलं. 3 दिवस झाले आम्हाला येऊन. कॉफीचा पहिला घोट रिचवत मी म्हणाले. हो का? अहो, आम्ही नाशिकला गेलो होतो. आलो तेव्हा तुमच्या घरात झगमगाट दिसला. खूप आनंद झाला. आवडली का आमची सोसायटी? हो, आवडली. आपली सोसायटी? आपली शब्द ऐकून ती थोडी वर्रमली आणि म्हणाली, हो बरोबर आहे, आमची नाही, आपली सोसायटी म्हणायला हवं होतं मी, सॉरी. अहो असू द्या हो. बरं, गिरगावातनं मुलुंडला आलोत आम्ही. या भागात नवखे आहोत. इथे जवळपास कुठे चांगलं मार्केट आहे का हो? हो आहे की. तुम्हाला वेळ असेल ना तेव्हा नीला तुम्हाला भाजी मार्केट, कपडा मार्केट वगैरे सगळं दाखवेल. काळजीच करू नका तुम्ही. अच्छा, नीला म्हणजे तुमची मुलगी ना, जी काल घरात होती? पाहिलं मी तिला. नाव छान आहे. मी म्हटलं. माझ्या डॉक्टरी पेशामुळे ते नाव जवळचंही वाटलं मला. इतक्यात नीला खिडकीत आली. सोनेरी लख्ख सायंप्रकाशात तिचा गोरा चेहरा उजळून निघाला होता, पण उजव्या गालावरचा तिचा काळा डाग दुरूनही व्यवस्थित दिसत होता. बरीच जुनी ओळख असावी तशा आम्ही तिघी गप्पात रंगून गेलो आणि चंद्र कधी उगवला ते कळलंही नाही. अरे वा, आज पौर्णिमा दिसतीये. काय पूर्णचंद्र उगवला नाही आकाशात? मी आनंदानं चित्कारले. गिरगावात कधी चंद्र दिसल्याचं आठवतही नव्हतं मला. हो ना, आणि त्याच्यावरचा काळा डागसुद्धा तितकाच स्पष्ट दिसतोय नाही? नीलाची आई बॉक्स ग्रिलमधनं वाकून चंद्राकडे बघत म्हणाली. मला हे वाक्य ऐकून कसं तरीच वाटलं. तिच्याही ते लक्षात आलं असेल, कारण ती लगेच गंभीर झाली आणि म्हणाली, बाय हां, जरा स्वयंपाकाचं बघते, हे येतील आत. नीला ही उदास चेहऱ्यानं काही न बोलता आईच्या मागोमाग आत गेली. मी मात्र एकटक चंद्राकडे बघत तिथेच रेंगाळले. दीर्घ सुस्कारा टाकत टाकत विचार करायला लागले. या जगात सगळंच कसं अधुरं, अपूर्ण आहे. चंद्र हा काही क्षणांसाठी फक्त पूर्णत्वाला पोचतो आणि त्या क्षणात सुद्धा त्याच्यावरचा डागच जास्त उठून दिसतो. जसा आज नीलाच्या सुंदर चेहऱ्यावरचा तो डाग जास्त उठून दिसत होता. आम्ही दोघेही अपूर्ण, तरुण, सुदृढ, एकमेकांना अनुरूप आणि समाजाच्या नजरेत सुखी भासणारे. पण आज लग्नाला 10 वर्ष उलटून गेली तरी दोघाच्या दोघंच. आमच्या या निळ्या अवकाशात डोक्यात मोरपंख खोवणारा नीलकंठ अवतारलाच नाही. सगळे उपाय करून थकलो आम्ही. विचारांच्या तंद्रीत डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं. डोळे पुसून घरात आले. अभिजितनी मला असं रडताना बघितलं असतं तर किती आरडाओरडा केला असता. न जेवता भिंतीकडे तोंड करून झोपला असता. बरं झालं अशा कातरवेळी तो इथे नाही आहे. स्वतःच्या मनाची समजूत घालत स्वयंपाकघरापर्यंत गेले आणि फोनची रिंग वाजली. पेशंट सिरियस आहे, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. पलीकडनं आवाज आला. सगळ्या विचारांना घरात कोंडलं आणि हॉस्पिटल गाठलं. उन्मेष, केवळ 18 वर्षांचा माझा पेशंट शेवटच्या घटका मोजत होता. कितीतरी माणसं काही काळासाठी सहवासात येतात, जीव लावतात आणि निघून जातात कायमची. डेथ सर्टिफिकेटवर सही करताना नेहमीसारखा हात थरथरला माझा. लिफ्टचं बटन दाबताना घड्याळाकडे लक्ष गेलं. रात्रीचे 2 वाजून गेले होते. अभिजित सिगरेट ओढत हॉलच्या खिडकीत उभा होता.
समोरच्या खिडकीत अंधारापलीकडे काही नव्हतं. अरे काय पाहतोयस तिथे आणि जागा का तू अजून? लॅचकीनं दार उघडून मी घरात आले तरी हा आपला तंद्रीत बाहेर बघत उभा. माझ्या प्रश्नानं थोडा दचकला. बरं झालं तू आलीस. चल तुला ना मी एक मस्त सँडविच करून देतो, असं म्हणत तो स्वयंपाकघरात शिरलाही. मी बाथरूममध्ये गरम पाण्याचा शॉवर घेतला. डायनिंग टेबलवर बसून ते सँडविच मुकाट्यानं खाल्लं. अभिजितबरोबर कॉफीसुद्धा पेले. खूप बरं वाटलं. हे नेहमीचंच आहे. मी जेव्हा इमर्जन्सीसाठी घराबाहेर पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये मला नेमकं कशाला तोंड द्यावं लागतं, मी कुठल्या मनस्थितीत असते याची कल्पना आहे त्याला. त्यामुळेच तो काही विचारत नाही. काहीही न बोलता थोड्याफार फरकानं असंच काहीतरी घडतं. कधी सँडविच, कधी टोस्ट ब्रेड, चहा, कॉफी, तर कधी फक्त फ्रूट ज्यूस तो आपल्या हाताने माझ्यासाठी बनवतो आणि कितीही सांगितलं तरी मी झोपल्याशिवाय तो काही डोळे मिटत नाही. हळूहळू समोरच्या पाटील कुटुंबियांच्याबरोबर माझी चांगली मैत्री झाली. नीलाच्या आईची स्थूल प्रकृती, त्यामुळे नीलाच सगळे बाहेरचे व्यवहार सांभाळायची. त्यांना चालतानाही थोडा त्रास व्हायचा. मी आणि नीला एकत्र फिरून फिरून चांगल्या मैत्रिणी झालो. कधी जवळचं मार्केट तर कधी पार्लर. माझ्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय मी सहसा एकटे बाहेर पडायचो नाही. नीलाच्या बडबड्या स्वभावामुळे मला तिच्या घरची, नातेवाईकांची, शेजाऱ्यांची आणि एकंदरीतच सोसायटीतल्या लोकांची थोडीफार का होईना माहिती झाली. आणि अभिजितने जसा विचार केला होता त्याचप्रमाणे काही दिवसात नीलाच्या कुटुंबियांशी आमचा चांगला घरोबा झाला. मी डॉक्टर असल्यामुळे त्या सगळ्यांना माझं जरा जास्तच कौतुक होतं, पण मला मात्र नीलाचं कौतुक वाटायचं. सोसायटीच्या गणपतीच्या कार्यक्रमात काय मस्त सूत्रसंचालन केलं तिने. मी तर तिची शब्दसंपदा बघून अवाक झाले होते. तिची कविता, तिची विणकामातली सफाई, तिची चित्र, हे सगळं बघून तिच्या बुद्धिमत्तेची आणि सौंदर्यदृष्टीची कल्पना येत होती. इंग्रजी विषयात फर्स्ट क्लासमध्ये तिने BA पूर्ण केलं होतं आणि तिचा MAचा अभ्यास चालू होता. अलीकडे तिला दाखवायचे कार्यक्रम घरात चालू होते याची कल्पना मला होती. एका रविवारी सकाळी नीलाचे वडील आमच्या घरी आले होते. बोलता बोलता ते सहज म्हणून गेले की एक चांगलं स्थळ केवळ पैशामुळे हातचं गेलं. चहाचा कप त्यांच्या हातात देता देता न राहून मी विचारलं, इतकी गुणसंपन्न मुलगी असताना कसा काय इतका मोठा हुंडा मागतात हो लोक? काय करणार, आमच्यात तो द्यावाच लागतो ना. ते चहाचा कप खाली ठेवत हताशपणे म्हणाले. 5 मिनिटं शांततेत गेली. शेवटी त्यांनीच बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आमची आर्थिक परिस्थिती माहितीच आहे. म्हणजे तसं खाऊन पिऊन सुखी होता मी, पण जो आमचा अपंग मुलगा आहे तो सध्या नाशिकच्या फॅक्टरीत तुटपुंज्या पगारावर नोकरी करतोय. तरीही त्याची आयुष्यभराची सोय मलाच करावी लागणार आहे. नीलाच्या लग्नासाठी बऱ्यापैकी पैसा ठेवला आहे मी बाजूला, पण नीलाचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. डब्बल हुंड्याची अपेक्षा करतायत लोक. डब्बल हुंड्याची म्हणजे? गालावरचा डाग थोडाच लपतोय. आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला माहिती आहे का, आजच्या काळात हा डाग तुम्ही पूर्णपणे काढून टाकू शकता. त्याची चेहऱ्यावर खूणसुद्धा राहत नाही. काय सांगताय, खरंच असं होऊ शकतं? ते आश्चर्यानं म्हणाले. अहो का नाही, माझा एक मित्र कॉस्मेटिक सर्जन आहे, दादरला त्याचं क्लिनिक आहे. तो तुम्हाला याबाबतीत मार्गदर्शन करेल. डाग नक्की जाईल. मी माहिती दिली तेव्हा ते आनंदानं म्हणाले, अरे किती गोष्टी माहीत नसतात माणसाला. बरं झालं हं तुम्ही सांगितलं. अहो नीलाचा डाग जर गेला ना तर हुंड्याची रक्कम कमी होईल. त्यांच्या डोक्यात हुंड्याशिवाय दुसरा विषयच नव्हता. त्या दिवशी मी त्यांना माझ्या मित्राचा फोन नंबर दिला. त्यांनी त्याच दिवशी त्याच्याशी बोलणं केलं, अपॉइंटमेंट घेतली. त्यांचं संपूर्ण कुटुंब कितीतरी दिवस आनंदात होतं. बघा, डॉक्टरसमोर राहण्याचा कसा फायदा झाला आम्हाला. नीलाची आई एकदा म्हणाली तेव्हा मलाही समाजसेवा केल्याचा आनंद झाला. नीला ॲडमिट झाली. तिच्या गालावर प्लॅस्टिक सर्जरी व्यवस्थित झाली. पण आठवडा झाला तरी ती काही घरी परतली नाही. तेव्हा माझ्या कामाच्या रगाड्यातून वेळ काढून तिला विचारलं तर इतकंच म्हणाली, काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाली आहे तो. मला फारसं कळत नाही, पण तिला अजून काही दिवस तिथेच राहायला लागेल.
मला काहीतरी खटकल्याची आतून जाणीव झाली. मी ताबडतोब नीलाकडे गेले. माझा मित्र तिथेच होता. कुठल्या तरी औषधाची रिॲक्शन झाल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली होती. हे सगळं माझ्यासाठी धक्कादायक होतं. पण ती बरी होईल असा दिलासा त्यांनी मला दिला. नीलाशी बोलणं झालंच नाही. ती गुंगीत झोपून होती. नीलाच्या वडिलांना मी धीर दिला. रात्रभर अस्वस्थ वाटत होतं. पहाटे 4च्या सुमाराला रडण्याचा आवाज आला. बघते तर काय, नीलाच्या घरातले सगळे लाईट लागलेले होते. कितीतरी माणसं त्यांच्या घरात जमली होती. नीरव शांततेचा भंग करत रडण्याचे आवाज वातावरणात मिसळत होते. पोटात गोळाच आला. अंगातल्या नाईटीचंही भान मला राहिलं नाही. मी पळत पळत नीलाच्या घरात पोचले आणि परिस्थितीची कल्पना आली. नीला आम्हाला सगळ्यांना सोडून गेली होती. काही सोपस्कार पूर्ण करण्यासाठी वडील हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि आई नातेवाईकांच्या गारड्यात हमसून हमसून रडत होती. बोलायला माझ्याकडे शब्द नव्हते. खरं तर सांत्वनाची गरज मला सुद्धा होती. 12 वर्ष डॉक्टर म्हणून व्यवसाय केलेली मी, माझ्यासाठी मृत्यू नवीन नव्हता. पण नीलाचा मृत्यू झालाय हे काही मन मानायला तयार होईना. शरीरातली सगळी ताकद निघून गेल्यासारखं वाटलं. मी तिथेच बसले मटकन खाली. धाय मोकलून रडायला लागले. यथावकाश सर्व सोपस्कार पार पडले. नातेवाईक निघून गेले. नीलाचा भाऊ सुद्धा निघून गेला. आधीच अंधुक प्रकाश असलेलं त्यांचं घर अजूनही भयाण वाटायला लागलं. माझ्याही घरातले मोराचे पंख तुटून घरभर विखुरल्यासारखे वाटायला लागले. माझ्यामुळे हे सगळं घडलं होतं. तिला प्लॅस्टिक सर्जरीचा मार्ग मीच दाखवला होता. माझा अंदाज साफ चुकला. अप्रत्यक्षपणे या घटनेला मी जबाबदार होते. मला कुणी काही बोललं नाही तरी माझं मन आयुष्यभर पंख तुटलेल्या मोराप्रमाणे तडफडणार होतं. अशाच एका संध्याकाळी खिडकीत आले तर दिसला नीलाचा एक मोठा केलेला फोटो, ज्याला पिवळ्या धम्मक शेवंतीचा हार घातला होता. आता तरी खिडक्यांना पडदे शिवायलाच हवेत असं वाटायला लागलं. बाहेर जास्त अंधार जाणवला तेव्हा खिडकीतनं वाकून बघितलं. चंद्र काही दिसला नाही. बहुधा अमावास्या असावी. उद्यापासून चंद्र कलेकलेनं वाढणार होता. इतका मोठा डाग घेऊनही आपल्या परीनं जगणार होता. स्वतःकडे काही नसून सुद्धा सूर्याचा उसना प्रकाश घेऊन चमकणार होता. नीलाही अशीच वाढली असती, जगली असती, कोणाच्या तरी आधारानं बहरली असती. चंद्राला ग्रहण लागलं तरी ते कधीतरी सुटतं. कुणीही कितीही नाही म्हटलं तरी माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे नीलाच्या अस्तित्वालाच असं कायमचं ग्रहण लागलं होतं, कधीही न सुटणार. श्रोते हो, ही होती ग्रहण, ही प्रतिभा सराफ यांची कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच कथांसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.